नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. सध्या आपण ऐकतोय शंकर पाटील यांच्या भेटीगाठी कथा संग्रहातील कथा. आजची आपली कथा आहे सय. माणसाच्या मनात एखादा समज किंवा गैरसमज एकदा मनात रुतून बसला की बसला, त्याला माणसाच्या मनातून बाहेर काढणं फार अवघड असतं. मग तो त्याला कुठेपर्यंत घेऊन जाईल हे सांगता येत नाही. माणसाचं मनच मुळात असं विक्षिप्त आणि अवली असतं असं म्हणूयात. अशाच या समजाची किंवा गैरसमजाची ही गोष्ट ऐकूयात सय. पावसानं मजा करून आता उघडीप दिली होती. रानात बघावं तिकडं हिरवंगार दिसत होतं. पिकावर नवी टवटवी आली होती. म्हाताऱ्या माणसानं भुईला हाताचा रेटा देऊन उठावं तशी पावसात कुचमलेली पिकं वर उठली होती. जोंधळा डोक्याला लागू लागला होता. तंबाखू मिरचीतली तुटाळी नेट धरू लागली होती आणि आऱ्या सुटून पसरलेल्या भुईमुगाला कळी सुटली होती. ऊन लागेल तशी पिकं तजेलदार दिसत होती. दिवस नुसता वर आला होता आणि शिवा हातात एक विळा घेऊन गवताचा भारा आणायला आपल्या बांधाकडे चालला होता. सारं शिवार हिरवगार दिसत होतं. वरखतानं नेट धरलेल्या जोंधळ्यावर झकास काळोखी आली होती. शेंड्याची पानं टोकदार दिसत होती. दहीवर पडलेली पिकं सकाळच्या कोवळ्या उन्हात चमकत होती. जोंधळ्याला लागूनच गवताचा बांध होता. बांधाचं गवत छाती इतकं वर आलं होतं. बांध लांब होता तोवरच त्या हिरव्या गवताचा वास भपकारत जवळ आला. सकाळच्या वेळी फुललेल्या मोगरीचा वास यावा अगदी तसा. शिवाने विळा खाली टाकला आणि धोत्राचा सोगा वर कमरेला खोवून तो गवताकडे बघत थोडा वेळ उभा राहिला. रानवट धुंद वास घमघमत होता. गवताचा तो बांध लांबच्या लांब पसरला होता. ते सारं रान त्या कोवळ्या पिवळ्या उन्हात भरजरी हिरव्या लुगड्याच्या पदरागत दिसत होतं. रानातली ही हिरवी रेशीम चमकत होती. मन भुलत होतं. लांबवर एक नजर टाकून शिवानं खाली पडलेला विळा हातात घेतला आणि तो बांधाच्या एका कडेला गेला. पायांतल्या वाहना काढून बाजूला ठेवल्या आणि चवड्यांवर बसून तो पुढं झुकला. डाव्या हातानं गवताची मूठ घट्ट धरली आणि उजव्या हातातला विळा त्या दिशेनं असा पुढं नेणार. तो वरच्या वर तो हातातून निसटून खाली पडला. पसकण मारून खाली बसलेला शिवा एकाएकी उठून उभा राहिला. या तरण्या ताठ्या गड्याचं अंग लाडलाड हलू लागलं. अंगात कापराच भरला. आपली नजर स्थिर ठेवून तो समोर बघत उभा राहिला. ते तांबडं भडक जनावर न हालता शेपटीवर उभं होतं. खडं उभं. उगवतीकडं तोंड करून हलकेच तोंडानं शीळ घालत होतं. माणसाप्रमाणे शीळ घालणारा भुजंग त्यानं कधी पाहिला नव्हता. त्याचा तो आकारमान बघून शिवाला झेंडूच फुटला. अंगाला दरदरून घाम सुटला. त्याचा जागचा पायच उचलेना झाला. जनावराला फऱ्या रोग व्हावा तशा त्याच्या मांड्या थरथरू लागल्या. धड उभं राहता येईना झालं आणि मटकन खाली बसावं तर तीही छाती होईना झाली. थंडीनं अंगात हिव भरलं. डोलकाठीगत राहिल्या जागी त्याचं अंग भेलकांडू लागलं. काय करावं हेच कळेनासं होऊन बसलं. जीव मुठीत घेऊन तो उभा राहिला. डोळ्यांची पापणी न लावता टक लावून बघत राहिला. समोरचा भुजंगही तसाच निश्चल खडा उभा होता. कोवळे किरण अंगावर पडून त्याची कांती भिंगागत चमकत होती. तोंडानं हलकेच शीळ घालता घालता तो डोलू लागला. ते हलणारं जनावर जळातल्या प्रतिबिंबासारखं दिसू लागलं. आपल्याच नादात ते दंग होऊन गेलं होतं. निसर्गाची उमलणारी सकाळची शोभा पाहत ते बेभान झालं होतं. शिवाची छाती धडधडत होती. श्वास आवरता येत नव्हता. पाय स्थिर राहत नव्हते. बारीकशा आवाजानं अंगावर काटा उभा राहत होता आणि एकाएकी भुजंगानं मान वळवली. शिवाकडं तोंड करून ते उभं राहिलं. ते मुटक्यागत तोंड बघून शिवाची पाचावर धारण बसली. आता नजरानजर झाली होती. पाय काढावा तरी पंचायत होती. न राहून शिवानं एक पाऊल मागे घेतलं. पाय उचलताच ठिसकारून भुजंगानं फणा काढला
आणि अंगाला मागं पुढं झोले देत तो उभा राहिला. आता काही धडकत राहिली नव्हती. देवावर हवाला ठेवून शिवानं एकाएकी भुईला लोटांगण घेतलं, डोळे झाकून घेतले आणि दोन्ही हात जोडून तो म्हणाला, बाबा, मी शरण आलोय. आता मारणारा तूच आणि तारणाराही तूच. काय चुकी घडली असेल तर माफी करा. सांगा, का दर्शन दिलं आज? फुटकार यायचे बंद झाले म्हणून शिवानं डोळे उघडून वर पाहिलं. भुजंग एकाएकी अदृश्य झाला होता. कसली खसपसही न करता तो गडप झाला. फक्त बांधाच्या गवतानं भांग दिली होती आणि जळणाऱ्या उदाचा वास मागं दरवळत राहिला होता. मघापर्यंत तो घमघमणारा वास ओळखू आला नव्हता. आता मात्र त्याची जाणीव एकाएकी झाली. निसर्गाच्या त्या जळणाऱ्या उदबत्तीचा चमत्कार कळून आला. अजूनही शिवाचे हातपाय थरथरत होते. पोटात खड्डा पडला होता. थरथरत्या हातानंच त्यानं खाली पडलेला विळा उचलून हातात घेतला आणि कसाबसा तो खोपीवर आला. येता येताच त्यानं तंबाखूचा खुडा करत असलेल्या आपल्या काकाला हळी दिली आणि तो खोपीवर येऊन भुईला आडवा झाला. काका येण्याची वाट बघत पडून राहिला. हळी ऐकून त्याचा काकाही लगालगा खोपीकडे आला. आडव्यास झालेल्या शिवाला बघून त्यानं लांबनच विचारलं, काय रे पोरा, काय झालं? शिवानं फक्त डोळे उघडले आणि आपल्या काकाच्या तोंडाकडे बघत तो असाच पडून राहिला. त्याचं कपाळ घामानं डबडबलं होतं. चेहरा विचित्र दिसत होता. मृत्यूची कळा त्याच्या मुद्रेवर दिसत होती. एकाएकी असा लोळागोळा होऊन पडलेल्या आपल्या पुतण्याला बघून त्याच्या काकालाही धसकाच बसला. धडधडत्या उरानं तो खाली बसला आणि शिवाच्या अंगाला हात लावून म्हणाला, अंग बिगार पडले. वय, काय झालं? अरे घाबरलायस का असं पोरा? शिवानं न बोलता ऐकवार जीभ आपल्या ओठांवरून फिरवली. तळहातानं कपाळावरचा घाम पुसला आणि मग भुईला हाताचा रेटा देऊन तो दुकनकऱ्यागत बेतानं उठून बसला. चिंताग्रस्त चेहऱ्यानं काका त्याच्या तोंडाकडे बघत राहिला. तसा आपल्याच हातानं पायाच्या पिंढऱ्या दाबत शिवा म्हणाला, आप्पा मरून 10 वर्ष झालं नाही? पोरानं हा प्रश्न आज का विचारावा हे न समजून काकानं विचारलं, आज का आठवण झाली रे तुला ह्याची? का नाही, असं ओठातल्या ओठात पुटपुटून तो पुन्हा आपल्या पायाच्या पिंढऱ्या दाबत गप बसून राहिला. खाली बघत विचार करू लागला. मान पुढं झुकवून काकानं विचारलं, शिवा, पोरा काय होतंय काय रे तुला? पायातनं पेटकच या लागल्यात काका. ये काय येईल की ते कशानं? यावर काही उत्तर न देता तो थोडा वेळ गप्पच बसून राहिला आणि स्वतःशी बोलावं तसं त्यानं विचारलं, काका, चिन्ह काय बरं नाही. काय झालं रे? काय घडतंय आणि काय नाही कुणाला दक्कल? अरे पर झालं तरी काय असं म्हणाय? देवाचा तांबडा भुजंग दिसला वा आज मला. आणि असं म्हणून त्यानं विचारलं, आप्पा मरायच्या आधी 8-15 दिवस त्यासनी एकदा दर्शन दिलतं नाही का? ही गोष्ट खरी होती. त्या रानातला तो भुजंग शिवाच्या बापाला दिसला आणि त्यावर 2 आठवड्यात त्याचा खेळच आटपला होता. पुढं काही बरं वाईट घडायचं असलं म्हणजे अवचित तो दृष्टी पडे आणि पुन्हा अदृश्य होईल. असं 2-3 पिढ्या चालत आलं होतं. एरवी तो 10-10 वर्ष कुणाला चुकूनही दृष्टी पडत नसे. रातध्यान वस्ती पडली तरी त्याची चाहूल कधी लागत नसे. काळजीनं दबल्या आवाजात काकानं विचारलं, त्योच दिसला का तुला? कसला होता? एक सुस्कारा सोडून शिवा बोलला, कसला आणि काय, लाल भडक होता. धुपागत वास बीस आला काय तुला? तर जवळ धूप जळावा तसा वास येत होता. कुठसा दिसला? बांधाला हो. आता काही शंकाच राहिली नव्हती. न बोलता दोघंही अवघडून गप बसून राहिले होते. काय बोलावं हेच त्यांना समजत नव्हतं. दोघांच्याही जीवाला घोर लागला होता. पण काहीतरी आधार देणं भाग होतं म्हणून त्याचा काका म्हणाला,
काढून टाक मनातला विचार. कसा काढू काका? शिवाचे हे शब्द थेट त्याच्या काळजाला जाऊन भिडले. म्हातारा हबकला, पण वर काळजी न दाखवता तो म्हणाला, काय घेऊन बसलायस खोळ्या? साऱ्या योगायोगाच्या गोष्टी असतात बाबा. नेमानेमी असेल तर ती कवा चुकणार आहे का? शिवा आपल्याशीच विचार करत बसला. तसा त्याचा काका धीर देऊ लागला. तसं काय नसतंय पोरा. आपला बाळके गडी, त्याला 2दा भुजंग दिसला होता. काय झालं त्याचं? काका उदाहरणं सांगत होता आणि शिवा आपल्याच काळजीत गुरफटत चालला होता. काका काय सांगत होता इकडं त्याचं ध्यानच नव्हतं. पोराचा विचार जात नाही हे बघून तो म्हणाला, उठ चल. असं बसू न ग. असं खाली घेऊन काय होतंय? विनाकारणी घोर का लावून घेतोस? उठ, काय तर कामाला लाग. काकानं त्याच्या हाताला धरून त्याला बळेच उठवलं. तसा शिवा म्हणाला, नाही काका, मनच लागणं झालंय व कशात. अरे असा हातपाय गाळून काय होतंय का पोरा? हातपाय काढून काही उपयोग नव्हता हे खरं होतं. शिवाला हे पटलं आणि खोपीतलं एक खुरपं घेऊन तो म्हणाला, जातो. जुंधळा भांगलायचा आहे. तो तरी भांगलतोय. जा भांगल जा. असं म्हणून काकाही आपल्या तंबाखूच्या वावराकडे निघाला. जाता जाता पुढं बघूनच बोलला, जा कामाला लाग जा. काय चिंता करू नग कसली. शिवा जोंधळ्या रानाकडे गेला, मनात कसला विचार न आणता. रानात गेला आणि जोंधळ्याचा एक आरा धरून तो भांगलण करून लागला. रानात खुरपं खेळवत पुढे चालला. दुपार टळली, 3रा प्रहर झाला आणि दिवस मावळायला आला तसा त्याचा काका आपली कामं आवरून त्याच्या खोपीवर आला. शिवा खोपीत नव्हता. खोपीच्या आसपास बघितलं तर तिथंही कोणी नव्हतं. त्याच्या खोपीपुढं काका थोडा वेळ उभा राहिला. पोरग कुठं गेलंय हे उमजेना, तशी त्यानं लांबवर रानात नजर टाकली. पण शिवा कुठं दिसेनासा झाला. मग पुन्हा आत येऊन त्यानं खोपीत बघितलं तर कोपऱ्याला झाकून ठेवलेलं भाकरीचं गटळ तसंच दिसत होतं. पोरानं दुपारची भाकरी खाल्ली नव्हती. गटळ तसंच तिथं होतं हे बघून त्याचं मन चरकलं. कामाच्या नादात दुपारी विचारपूस करायचीच राहून गेली होती. काका पुन्हा खोपी बाहेर आला आणि जोंधळ्याच्या रानात अजून भांगलण तर करत नसेल असा विचार मनात येऊन तो लगालगा तिकडे गेला आणि शिवा म्हणून एक हळी दिली तरी ओ आली नाही. तसं त्याचं धाबं दणाणलं. तो आणि थोडं पुढं गेला आणि भांगलण झालेल्या एका आऱ्याच्या तोंडाशी उभं राहून त्यानं आत पाहिलं. शिवा पुढं बघून हातातलं खुरपं खेळवत होता. भांगलण करण्यात दंग झाला होता. काकानं पुन्हा हळी दिली तसा तो भानावर आला. काम सोडून उभा राहिला. भांगललेल्या आऱ्यात शिरून त्याच्याकडं जाता जाता काका म्हणाला, अरे कवाचं काय सकाळ धरणं भांगलन करायला लागलायस ते अजून काम चालूच आहे वय तुझं? टाइम झालं वयलय. अरे जरा वर बघ आबाळाकडं. बघ बघू दिस किती झालंय ते. डोक्याला लागलेल्या जोंधळ्याच्या पिकात उभा राहून शिवानं मान वर करून बघितलं. मावळतीला दिवस चांगला कल्ला होता. हा दिवस बुडाय गेलाय का काय? काका त्याच्या तोंडाकडे बघतच राहिला. तसं शिवानं गडबडीनं बाटूक गोळा केलं आणि त्याचा जंगी भारा बांधून तो काकाला म्हणाला, जरा हात लावा. काका आणि पुतण्या दोघंही खोपीवर आले. दणकन शिवानं डोक्यावरचा भारा खाली आदळला. तशी दावणीची जनावरं चटाचटा उठून उभी राहिली. रिंदीचा चेहरा करून शिवा त्यांच्या तोंडाकडे बघत बोलला, तुम्हाला विसरलोच की रमी. ना वैरान ना काडी. दिवसभर माझ्या नावानं तळमळला शिला किर. गडबडीनं भारा सोडत तो काकाला म्हणाला, सबंध दिवस आज वैरणच घालायचं विसरलो किर. माणूस आशीन का कोण मी? काका म्हणाला, तू तरी कुठं भाकरी खाल्लीस दुपारची? आम्हाला बी एखादसच घडली म्हणा. असं म्हणत त्यानं आधी भारा सोडला आणि दावणीत बाटूक टाकून काकाला म्हणाला, आज असं का झालंय कळत नाही. काय सुद्धच राहेना झाली आकाशाची. पोरग पार हबकलंय हे बघून काका पुढं झाला आणि त्याच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाला, पोरा आता हिथं थांबू नग. थेट असाच घरला जा आणि काय अर्धी कोर जाईल तेवढी भाकर खाऊन गडद झोपून जा जा.
इथल्या वैरणकाडीचं आम्ही बघून घेऊ. तू काय त्याची काळजी करू नग. जा बघू घरला. काका तिथं थांबूच देईना तसा निरुपाय होऊन तो घरला निघाला. त्यानं कसा तरी डोक्याला पटका गुंडाळला आणि पायांत पायताण घालायला म्हणून तो तिकडं तिकडं बघू लागला. पायताणच कुठं दिसेन असं झालं. तसा तो गप उभा राहून विचार करू लागला. काकानं विचारलं, काय र, काय झालं? काका, पायताण कुठे दिसत नाही हो. असं काय एक एक चिन्ह व्हायला लागले. कुठे इसरला असेल बघ. असं म्हणून काकाही इकडं तिकडं बघू लागला. आणि शिवा म्हणाला, ही तर नाही काका पायतान. तर मग सकाळी बांधालाच राहिलंय ते. हातात काठी घेऊन दोघंही पुन्हा त्या बांधापर्यंत गेले. सकाळी काढून ठेवलेल्या पायांतल्या पायतणांचा जोड अजून तसाच तिथं पडला होता. गडबडीनं पायांत घालून शिवा माघारी वळला आणि लांबनच बोट करून काकाला म्हणाला, तिथंच दिसेल बघा. गवत कापायला मी असं खाली बसलो आणि एकाएकी शिळ ऐकाय आली. बघतोय तर भाद्दर शेपटीवर खडा उभा होता. माझ्या हातानं इळाच खाली गळून पडला. दोघेही खोपीवर आले आणि शिवा घरी जायला निघाला. तसा काका त्याच्या खांद्यावर हलकेच थोपटत म्हणाला, म्हातारीला ह्यातलं काही सांगू नग हा. उगा तिच्या जीवाला घोर लागल. काय कळू देऊ नग बरं हा तिला. बर, नाही सांगत. आणि हे बघ, काय करायचं चुकलंय का तेवढं म्हातारीला सहज विचारून घे. म्हणजे? नव, देवाचं काय करायचं चुकलंय काय तेवढं विचारून घे. आणि काय चुकलं असेल तर म्या करतो म्हण. त्या मी सकाळी सांगितले. तुझा आप्पा दर आमुषेला नारळ देत होता. एवढंच पुटपुटून तो गप उभा राहिला. खाली मान घालून शिवा म्हणाला, अलीकडे या 2-3 सालात ती प्रथाच मागं पडल्या. वरतीकडच्या रानातल्या पिराला कोंबडी बी बंद झाल्या. पर हे बंद पडून आता 2-3 वर्ष झाली की काका. काका न बोलता उभा राहिला आणि नुसतं खुणावून म्हणाला, असू दे जा. शिवा दिवस मावळाला घरी आला तशी म्हातारी म्हणाली, पोरा, का रे लवकर? आलो, झालं. एवढंच म्हणून तो थेट आत गेला. तांब्याभर पाणी पायांवर ओतून घेऊन बाहेर आला आणि भिंतीला पाठ लावून बसून राहिला. पोराचा चेहरा मोहरा म्हातारीला काहीतरी निराळा दिसला. तिनं खोदून खोदून विचारलं, पण शिवानं काही थांग लागू दिला नाही. जरा अंग मोडून आले, अंगात कणकण हाय असं निमित्त सांगून त्यानं कसा तरी एक तुकडा गिळला आणि पुन्हा खालवर घालून तो गप पडला. सगळीकडं निजानीज झाली तशी उशाची चिमणी फुकून म्हातारीही कलंडली. पाय पोटात घेऊन पडून राहिली. भरगच्च रात्र झाली तरी शिवाच्या डोळ्याला डोळा लागत नव्हता. मनात विचारचक्र चालूच होतं आणि रात्रीच्या त्या अंधारात एकाएकी याला ऐकायला आली. झटक्यासरशी तो उठून उभा राहिला आणि नकळतच तोंडानं बोलून गेला, रत्ने, दिवा लाव ग जरा. म्हातारी एकाएकी उठून बसली. उशाची आगपेटी घेऊन तिनं काडी ओढली आणि चिमणी लावून झाल्यावर ती वर मान करून बघू लागली. शिवा थरथरत उभा होता. काय झालं र? असं म्हणत ती जवळ गेली आणि त्याला पोटाशी धरून म्हणाली, का भ्यालास? सापान पडलं व्हय? शिवाची बोबडी वळली होती. तोंडातून शब्द फुटत नव्हता. सगळं अंग घामानं चिक्क भिजून गेलं होतं. ऊर धडधडत होता. गुडघ्यातनं पाय मुडल्या ग तो मटकन खाली बसला. तशी म्हातारी हबकली. भान विसरून मोठ्यानं म्हणाली, अरे माझ्या देवा, काय झालं र बाबा तुला? शिवा, ये शिवा. शिवानं धोत्राच्या सोंग्यानं तोंडावरचा घाम पुसला आणि स्वतःला सावरून तो म्हणाला, काय नाही, सपान पडलं. म्हातारी तशीच बघत राहिली. तसा तो पुन्हा म्हणाला, सापान पडलं ग, जा झोप जा. म्हातारीनं दिवा विझवला आणि अंगावर वाकाळ घेत ती म्हणाली, रत्नीची का आठवण झाली र तुला? रत्ने म्हणून हाक मारायला ती काय घरात हाय वय हिथं? खरंच असं कसं घडलं हे त्याला कळत नव्हतं. तोंडातनं रत्ने हे नाव कसं बाहेर पडलं? ती तर बाळणपणाला माहेरी गेली होती. तिला जाऊन चांगले 2 महिने झाले असता
असं एकाएकी तिचं नाव आपल्या तोंडात काय यावं बरं? शिवा विचार करत पडून राहिला. रात्र उलटत गेली तसा दोघांचा डोळा लागला आणि केव्हा मध्यानरात्री बाहेरी बाळंतपणाला गेलेली त्याची बायको हळूच दार उघडून आत आली आणि त्याच्या पायाशी बसून म्हणाली, अहो काय होतंय तुम्हाला? मला? वय तुम्हालाच. मला काय होत नाही, मला तुझी काळजी लागल्या. त्याचा पाय दाबता दाबता खाली बघून ती म्हणाली, माझी काळजी करायला काय झालं? मी तर खाऊन पिऊन चांगली बोक्यागत झाल्या. तो उठून बसला आणि दार बंद करून हळू आवाजात म्हणाला, आईला सांगायची गोष्ट नाही. काय? कसली गोष्ट? तो भानावर आला आणि उठून बसला. तो बेचैन होऊन गेला होता. त्याने आईला हाक मारली तशी म्हातारी घाबऱ्या घाबऱ्या म्हणाली, काय होतंय पोरा? काय नाही, जरा दिवा लाव. दिवा लावला आणि शिवा म्हातारीजवळ येऊन म्हणाला, झोप काय लागना ग मला, जरा बोलत तर बसूया की. म्हातारी ही उठून बसली. दोघंही एकमेकांच्या तोंडाकडे बघू लागली. शिवा म्हणाला, चिमणी जरा मोठी तर कर. म्हातारीनं काडी घेऊन चिमणीची वात जरा वर सारली आणि शिवानं विचारलं, आता कितवा महिना म्हणायचा ह्यो? म्हातारी येडबडली, म्हणाली, कसला महिना म्हणतोस? नव, रत्नीला आता कितवा महिना लागल म्हणतो. म्हातारी त्याच्या तोंडाकडे बघत राहिली. पोरगं असं का बोलू लागलंय हे तिला कळना झालं. ती काळजीनं म्हणाली, शिवा, तुला काय झालंय र पोरा? आपलंच मन आपल्याशीच कसा खेळ करतं याची ही गोष्ट. कथेचं नाव होतं सय. आशा करते की हे वाचन तुम्हाला नक्की आवडलं असेल आणि आवडलं असेल तर अशाच बऱ्याचशा कथा चॅनलवर उपलब्ध आहेत. त्या प्लीज जाऊन नक्की ऐका आणि माझ्यापर्यंत तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा. भेटूयात लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.